आज बीजेपीची प्रेस कॉन्फरन्स पयली तातूंत दोन मंत्री सुभाष शिरोडकर आनी रोहन खंवटे हे सीएमाक डिफेंड करताले, आपल्या सरकाराक डिफेंड करताले. म्हाका दिसता भारताच्या इतिहासान पयले फावट अशें जालां आसतलें की दोन मंत्र्यांक येवन सांगचें पडलें की आमी मुख्यमंत्र्याच्या सपोर्टान आसा म्हणून. कित्याक जनरली कशें आसता, जर सरकार आसता ताचे सगळे जे कॅबिनेट मिनिस्टर आसता ते कायद्यान मुख्यमंत्र्याच्या सपोर्टान आसपाकूच जाय. त्या प्रमाणे जो पर्यंत तो डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्र्याच्या खुर्चेर आसा हें स्वाभाविक आसा की सगळे कॅबिनेट मंत्री ताचे सपोर्टान आसतले आनी कॅबिनेट मंत्रीच न्हय सगळे जे 32 रुलिंग पार्टीचे आमदार आसा हे ताचे सपोर्टान आसतले हें ठरलेलें आसा. जाल्यार अशी पत्रकार परिशद घेवन सुभाष शिरोडकरा सारको जाणकार आनी सिनियर मंत्री लोकांक पिशान काडपाचो प्रयत्न करता हें पळोवन हासचें काय रडचें तें प्रश्न पडलो. कित्याक इंग्लिशीन एक म्हण आसा, डोंकी प्रेझीस इट्स ओन टेल म्हणून, तशी आजची ही पत्रकार परिशद पळयल्यार म्हाका गत दिसली. कित्याक आज गोंयांत जें वातावरण आसा, उत्तर गोंयापासून दक्षिण गोंयापर्यंत सबंद लोक रस्त्यार देंवल्ले आसा सरकाराच्या विरोधान, सरकाराच्यो नीती, सरकाराचो भ्रष्टाचार, सरकाराचे फेल्ड एडमिनिस्ट्रेशनाच्या विरोधान निदर्शनां चल्ल्या. अशे परिस्थितीन दोन कॅबिनेट मंत्र्यांनी येवन लोकांक सांगप की आमचो मुख्यमंत्र्याचेर विश्वास आसा आनी हें सरकार भक्कम आसा, हाजो अर्थ एकूच काडूंक मेळटा की सरकारान कांयच सारकें ना आनी हें सरकार खंयच्याय मुमेंटाक कोसळपाची वा बदलपाची शक्यता आसा. दुसरी म्हणल्यार जर खरी सत्य परिस्थिती आजच्या सरकाराची जाणूंक जाय जाल्यार म्हाका दिसता जे आमदार बीजेपीचे आसा तांकांच जर प्रायव्हेटली कोण जर विचारीत ऑन कॅमेरा न्हय, ऑन कॅमेरा ते कांय उलोवचे ना, जाल्यार आजच्या सरकाराची परिस्थिती कितें आसा ती सारकी क्लियर जातली. जर गोंय राज्याचे WRD मिनिस्टर आणि शिरोडा मतदारसंघाचे आमदार सुभाष भाऊ शिरोडकर आसात, त्याचबरोबर आमच्या बरोबर राणासाहेब परवरी मतदारसंघाचे आमदार IT मिनिस्टर, टुरिझम मिनिस्टर रोहनबाब खंवटे आसात. त्यांच्या वतीन तुमच्या सगळ्यांचे आयच्या प्रेस कॉन्फरन्साक स्वागत करता आणि हांव सुभाष भाऊ कडेन विनंती करता की ताणें आपले उलोवप. या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तान म्हजे बरोबर आमचे जनरल सेक्रेटरी श्री डॉ सावयकर, असे म्हजे मित्र श्री रोहन खंवटे सहभागी जाल्ले आसात. विषय काही गोंयांत काही विषय जे हल्लीच्या सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान तकली वयर काडपाक वर्सां आसात आनी बऱ्याचशा मुख्यमंत्र्यांच्या खाली हांवें काम केल्लें आसा. आनीक म्हजे अनुभवानुसार त्या मुख्यमंत्र्या वयल्यान एडमिनिस्ट्रेशन हांवें करता. हातूंत भितर जितले मुख्यमंत्री 5, 7, 8 जाण जे अनुभव आहात तातूंतल्यान प्रामुख्यान पयलींचे मुख्यमंत्री श्री राणी हांचें शासन एक बरें आशिल्लें. त्यानंतर मागीर मनोहरभाई पर्रीकर हांचें शासन जें तांच्या शासनांत हांव जरी मिनिस्टर जरी नाशिल्लो तरी आसतना MLA म्हणून तांची शासन पद्दती आशिल्ली पयलीं त्या लागींच्यान अनुभवली. आनी आतां हल्लीच्या काळांत म्हणजे फाटल्या कडेन 1 वर्सां डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून तांच्या कॅबिनेटी भितर सरकार कामगार उरता. म्हाका सांगन दिसता की डॉक्टर प्रमोद सावंत जे आसा पळय फाटल्या कडेन 1 वर्सां मुख्यमंत्री म्हणून एक बरे पद्दतीन गोंयाचें शासन दिवपाक जाय, ताचे हर तरेचे प्रयत्न करून ते करपाक पळयता. आनी तांचे एक सहकारी म्हणून आनी सिनियर एक व्यक्ती म्हणून म्हाका मनात आयलें की तांचे बद्दल जे आज कितें एखादी गलिच्छ राजकारणा संबंधी सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान चलता ताची हांवें पण भाशा करपाक जाय आशिल्ली. उदाहरणार्थ लँड ग्रॅबिंग हो विशय तो फाटल्या सादारणशे 2-2.5 वर्सां गोंयांत आमी आयकतात. पयलींच वेळा पळयलें की एक मुख्यमंत्र्यान स्वताच्या माध्यमांतल्यान तशें लँड ग्रॅबिंगाचो जेन्ना विशय तांचे कडेन आयलो ते सगळे सब रजिस्ट्रार ऑफिस वगैरे वगैरे हातूंतल्यान ही माहिती गोळा करून घेतली. लोकांचे नंतर मागीर काही कंप्लेन्स येवंक लागले आनी हो विशय जो आसा पळय तो म्हणजे दिसता मुखाल्ले सादारणशे 5-6 म्हयन्या भितर किंवा वर्स भितर तो विस्तारतलो. एक प्रामुख्यान पयलीं म्हटल्यार कितें की जे वायट कृत्य चलताले पयलीं बेनामी दुसऱ्याची जमीन जो खंय प्रदेशां आसा आनी खंय दुसरे कडेन आसा त्या मनशाची जमीन बनावट कागदपत्रां करून ती बळकावप आनी मागीर भलत्याकच विकून उडोवप. हो जो प्रकार चलतालो पयलीं खबर ना की कितले वर्सां पयलीं चलतालो अशें करून. पण जेन्ना हे नजरेक आयलें तेन्ना माननीय मुख्यमंत्र्यान ह्या विशयार सामकें स्वता लक्ष घातलें. आमचेल्यान 1-2दा हो विशय आयलो डिस्कशनाक. उठसूट करून सारकी ताची शहानिशा करून आनी त्या बरोबरच
इवन तातूंत भितर समजा एखादी अधिकारी असले जर जाय जाल्यार ते सुद्दां तातूंत सस्पेंड जाल्ले आसा, एरेस्ट जाल्ले आसा. अशे जवळ 6 अधिकारी जे आसा पळय तातूंत एरेस्ट जाल्ले आसा, सस्पेंड जाल्ले आसा. म्हाका सांगत दिसता ते अशें की गोंयच्या कल्याणा खातीर, गोंयच्या बऱ्या खातीर जे कितें विशय आसा पळय ते विशय माननीय मुख्यमंत्री जे आसा पळय बरे हाताळटात हे अनुभव घेतात. कारण आठवड्यांतल्यान 1-2दा 3दा तरी मेळप जाता. आणि तसोच विशय मागीर आमच्या पोटपोचा संबंधी म्हाका एकदम पुराय खबर ना, पूण हांव पोटाचो नांव सांगूंक शकता ते अशें. हांवें फाटल्या 6 म्हयन्या भितर म्हजे शिरोड्या मतदारसंघात एंटायर अंडरग्राउंड केबलिंग करून उडयलां. आतां सुभाष रोडे एकूच मतदारसंघ आसचे ना, अशे साबार मतदारसंघ आसतले ज्या मतदारसंघांतल्यान फाटले सादारणशे 6 ते 8 म्हयन्याक अंडरग्राउंड केबलिंग जाल्लें आसा. जे प्रोविजन आमी मुखाल्ल्या 50 ते 100 वर्सां खातीर करतात म्हटल्यार जाता. जेणे करून ओव्हरहेड लायन जी आशिल्ली पळय 11 केवी केबल, 63 केवी केबल जे आसा पळय ते सगळे कुशीन काडून अंडरग्राउंड केबलिंग करपाचें आनी लोकांक 24/7 ही सप्लाय जी आसा पळय पॉवर सप्लाय ही जावपाक जाय. आता ह्या प्रोसेसांतल्यान म्हजो स्वताचो अनुभव सांगता. ह्या प्रोसेसा भितर म्हणजे शिरोडेच्या रस्त्याक फाटल्या 15 वर्सांक केन्नाच हें नाशिल्लें, कुणकूल नाशिल्लें, पोटोस दिसलें. एक खेपेक कांय ठिकाणी म्हाका पोटोस दिसले. उदाहरणार्थ बोरयात डॉक्टर सावकाराच्या हॉस्पिटलाच्या मुखार किंवा ताजे नंतर मागीर आमची मांडोळी पॅलेस आसा त्याच्या मुखार थंय फर्स्ट टायम. तशें मॅकडॉल फॅक्टरी आसा पळय ती मॅकडॉल फॅक्टरी. आता हे जेन्ना चित्र म्हाका हांगसर म्हजेच खुद्द मतदारसंघात दिसता आनी आटोकाट प्रयत्न करून हांव आय एम ट्रायंग टू हॅव अ व्हेरी फिनिश सर्फेस फॉर जनरल पब्लीक, म्हणजे तांकां त्रास जावचे आशिल्ले. तर अशेच पद्दतीन बाकीच्या मतदारसंघांनी उदाहरणार्थ मडकयच्या मतदारसंघात कारण थंय बी मोठ्या प्रमाणात अंडरग्राउंड केबलिंग जाल्लें आसा. लक्षांत घेवपाक जाय आमी की अशे प्रकारे एक्सपेंडिचर खर्च करून म्हणजे जवळ जवळ म्हणजे हितून तर म्हाका दिसता 200 कोटी वयर खर्च जाल्ले आसा मडकयच्या मतदारसंघात. कारण हो दीस इज वन टायम एक्सपेंडिचर. हो एक्सपिरियन्स जालो की मुखाल्ल्या 20 वर्सां 30 वर्सां 40 वर्सांक आमकां पॉवर सप्लाय प्रॉब्लेम आसचे ना. आनी म्हणूनच म्हाका दिसता की हे असे काही विशय जे IPP म्हटला IPP ह्या माध्यमांतल्यान आमकां जमीन जी सरकारान काही आस्थापनां दिल्ली आसा एखादी तातूंत समजाच अशें जाल्यार की सामकें विघात कितें आसा तर जाय म्हाका दिसता की आमचे मुख्यमंत्री आसा न्ही सारको ओपन आसात त्या संबंधी डिसिजन घेवपाक. आनी म्हणूनच आयच्या प्रेस कॉन्फरन्स निमित्तान की वी आर ऑल टुगेदर आमी 12 मंत्री आमच्या मुख्यमंत्र्या बरोबर 11 मंत्री मुख्यमंत्र्या बरोबर सॉलिडॅरिटी उबे आसात. असे काही विघातक आणि हांव अशें म्हणन की वायट हातूंतल्यान जो कितें सोशियल मिडियाचेर खेळ चलिल्लो आसा तो जावचो अशा प्रकारची नबळायेची म्हजी विनंती. कारण एक लक्षात घेवपाक जाय तातूंतल्यान मायंड डायवर्शन जाता आनी जे कितें क्रिएटिव्हिटी आनी कन्स्ट्रक्टीव काम आमकां राज्या संबंधी करपाक जाय आमच्या प्रांता संबंधी करपाक जाय ताका खीळ बसता. हे जावपाक जायना अशें खंयचोय सुज्ञ नागरीक जो आसा पळय तो म्हणटलो आनी मानतलोय. आनी त्या नदरेन म्हजी अपील आसा तमाम गोमंतकी भाव की गोंयची कन्स्ट्रक्टीव बांदावळ जी करपाक जाय न्ही त्या संबंधी तुमी आमी सगळ्यांनी सूचना करच्यो नक्कीच हातूंत दुबावूच ना. बऱ्यो सूचना करच्यो आनी वी आर ऑलवेज वेलकम. म्हाका खूब वेळा पत्रकार म्हज्या डिपार्टमेंटा संबंधी ते मागीर कॉपरेशन आसूं आमचे WIT आसूं विचारता सांगता आनी आय एम ऑलवेज ओपन फॉर दॅट. सो म्हाका दिसता की हो विशय जो आसा पळय न्ही ह्या विशयाचेर आनी चड लावून धरपाचें ना. कारण एकंदरीत लक्षांत घेवपाक जाय टायम इज व्हेरी शॉर्ट अँड टायम इज व्हेरी व्हेरी प्रेशियस. आनी त्यामुळे त्या कमी कालावधी भितर गोंयचे हांव अशें म्हणून डेव्हलपमेंट जो आसा पळय समृद्धीकरण जे आसा पळय आमी करपाक पळोवपाक जाय. हांव विनंती करता म्हजे मित्र बाब रोहन खोटे आसा पळय तांकां बी तांचें मत जें आसा पळय ह्या एकंदरीत विशया संबंधी तें थोडेशें गलीच्छ राजकारण म्हज्या मतान थोडेशें गलीच्छ राजकारण हांवें अशें प्रकारचें राजकारण केन्ना सहसा पळोवना. सुभाष भाऊन आता आपले मनोगत जे व्यक्त केला त्या माध्यमांतल्यान फुडें वता आसतना एक आमी समजून घेवपाक जाय की आज आमी आउट ऑफ 40 मेंबर्स इन द असेंब्ली 33 आर इन द रुलिंग 7 आर इन द ऑपोजिशन. विशय खूब एडिशनल जे आसात गोंया खातीर खूब म्हत्वाचे ताजेर भर दिवन डबल इंजिन सरकार हाजो फायदो आमकां कितलो जाता हे मुख्यमंत्री पळोवन सेंटराचो हेल्प घेवन we are trying to find solutions in the long run for the state of Goa. assembly पयर जाली आणि त्या असेंब्लीच्या माध्यमान खूपशे विषय डिस्कस झाले. असेंब्लीचो फोरम घेऊन आज ऑपोजिशन वेगळे वेगळे विषयाचे जे उलयल्ले ताजेर सोशल मिडिया मेसेजीस बाकीच्यो व्हिडिओज बाकी तरेचे चालूच आसा. तातूंत पळयतना एक जाता की
थोडे अनसॅटिस्फाईड लोक जे असतात ज्यांच्याकडे विषय ना तेच जे स्टोरी तयार करता काय जेन्ना एलिगेशन्स घालतात तेन्ना ताका फाटल्यान कोणाक कांयच बेज ना ते एलिगेशन्स घालप सोशल मिडिया म्हणटा ती एक डबल एजेड स्वॉर्ड एलिगेशन्स घालता आसतना आर्टिकल्स येतात व्हिडिओज येतात जे सर्क्युलेशनान आसा स्पेसिफिकली टार्गेटिंग आवर चीफ मिनिस्टर म्हाका इज हायली कंडेमेबल तातूंत तथ्य आसा जाल्यार उलोवप वेगळी गजाल आसा आरोप करप आनी ताचेर मागीर फुडें कांयच करप ना तेच आरोपाचेर सोशल मिडिया मेसेजीस जावप आनी त्यो सोशल मेसेजीस जावन व्हिडिओ जावप हे म्हाका दिसता आमचे गोंय सारकेले स्मॉल राज्यांत जेन्ना मुख्यमंत्री सगळ्यांक घेवन फुडें वता तेन्ना आमचें कर्तव्य आसता की आपलें काम करीत आमी फुडें वचप प्रोटोकॉलाचे विशय आयले प्रोटोकॉलाचे ट्रान्सपोर्टेशनाचे विशय आयले आय एम नॉट होल्डिंग दॅट पोर्टफोलिओ बट प्रोटोकॉल हॅज टू बी हँडल्ड एज अ प्रोटोकॉल आमी समज गोंय राज्य पर्यटन म्हणटा आसतना अतिथी देवो भव म्हणटा जाल्यार अतिथी देवो भव म्हणटा टुरिस्ट जेन्ना आमी म्हणटा गॉड म्हणून जाल्यार खंयचोय गेस्ट आयलो वी हॅव टू ट्रीट हिम एंड गिव हॉस्पिटॅलिटी इन दॅट पर्टिक्युलर मॅनर ताका अरेंजमेंट करप ताका ट्रान्सपोर्टेशन दवरप बाकीची ही सदांच दवरिल्ली आसा आनी हे नॉट इट इज नॉट रिलेटेड टू 2.5 years ऑफ गव्हर्नमेंट लिबरेशन जाल्ल्यान जितले सरकार आयले तांचे टोटल मारून कॅल्क्युलेशन करून पळोवचें पडटलें आतां कोणी ट्रान्सपोर्टेशनाक कितें दिलें म्हणून विशय जे म्हत्वाचे आसा घेवप इतलें आमकांय खबर आसा आमी सरकार सक्षम आसा अंडर डॉक्टर प्रमोद सावंत आनी डॉक्टर प्रमोद सावंत हॅज केप्ट हिज डोर्स ओपन फॉर एवरी MLA मिनिस्टर एंड द कॉमन मॅन to come and discuss the issues which are in the interest of the state of Goa. So jenna एकदा accessibility becomes such a easy tool की ते प्रश्न चढ येवंक लागतात आणि ताच्या खातीर जेन्ना व्हिडिओ सर्क्युलेशनाक वचपाक लागता एक तो आयलो 40 लाखाचे लाडू पाकिटां सादो मोटिव्ह रायट रॉंग इंग्लिश युज्ड इन सम फोरम एंड मेड इनटू अ रायट मेसेज समटायम्स टॉक्स डिफरंटली जे आमच्या चवथीक दिवाळीक क्रिसमसाक जे सरकार नाल्यार मुख्यमंत्र्याच्या ऑफिसांतल्यान जी भेट वस्तू वता स्वीट्स मेड बाय द सेल्फ हेल्प ग्रुप्स विमेन एम्पावरमेंट म्हणून सगळे उलयता महिला सशक्तीकरण तांकां ऑर्डर दिल्ली आसता त्या एजन्सीक समज पयशे दिल्ले हांव ती जस्टिफाय करूंक वचना पूण हांव एकूच सांगूंक सोदता की हे माध्यम जे दितात ताजेर ते लाडवाचेर दाखोवप आनी ताजेर एक व्हिडिओ करप. So the overall message goes different than what the intent of the government was. एक वाटेन सेल्फ हेल्प ग्रुप महिलांक सपोर्ट दिलो आणि तांकां तांचे आसा ते खाण घेतले आणि सगळ्यांक डिस्ट्रीब्यूट केले हे एक समज काम केले तर ताजेर एक प्रश्न आयलो असे प्रश्न काढून गेले जाल्यार प्रिवियस गव्हर्नमेंट्स पळोवन गेले काँग्रेस गव्हर्नमेंट बाकीचे जाल्यार म्हाका दिसता खुबशे असे प्रश्न अजून येवंक शकतात आणि एखादी आनी लेसन येतलेय बी जाची उत्तरां म्हणून दिवपाकूच जमची ना. पण हाज्या पयलीं एकूच प्रश्न पडटा की लास्ट असेंब्ली जाल्ल्या सोशल मिडियाची गरमी इतली जाल्या स्पेसिफिकली टार्गेटिंग मुख्यमंत्री ऑर अ फ्यू मिनिस्टर्स तातूंत एक प्रश्न पडटा की हे जे लोक करूंक सोदता तांचो हेतू कितें हे कोण आनी कित्याक करता कित्याक विशय आसा प्रश्न आसा तातूंत सरकार जबाबदारी घेवन मुख्यमंत्री काम सॉल्व करीत वता. जशें सुभाष भाऊन सांगलें रिगार्डिंग आमचो लँड स्कॅम्स हॅव बीन देयर इन द पास्ट. हांव पार्टी जॉईन जाल्लो सुद्दां तेन्ना हांवें सांगिल्लें की बाबा लँड स्कॅम आसा जाल्यार SIT करून घेवपाक जाय आनी आमी SIT मुख्यमंत्र्या कडल्यान करून घेतली 2022 हो सरकार येना फुडें. आज केसीस फुडें वचपाक लागल्यो आनी ताचें सोल्युशनूय मेळटलें. आरोपी कोण आसा ते मेळपाक लागले. सिंडिकेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफिशियल्स एंड दोज सिंडिकेट वर इन्वॉल्वड इन दिस ते एक्सपोज जावंक लागले आनी ताचेर कारवाई जाता जाता सरकाराचे एक्शनूय जावंक लागले आनी मुख्यमंत्री आमच्या माहिती प्रमाणे पर्सनली मॉनिटर करता ह्यो केसी हातूंतल्यान तोडगे काडून फुडें वचपाक न्याय दिवपाक त्या लोकांक ज्यांची प्रॉपर्टीज हडप केल्ल्यो. आमच्या स्वता पर्वरी मतदारसंघात अश्यो केसीस जाल्ल्यो आसात. आमच्या कुशिकच्या मतदारसंघात सालिगांव जाल्ल्यो आसा ओल्ड गोवा जाल्ल्यो आसा. सेम नांवां जी आयिल्ली जे काही राजकारणां भितर राविल्ले आनी फाटीं कॉन्टेस्टूय केल्ले ती नांवां आसात. आय थिंक एवरीथिंग इज कमिंग पूण इल्लो टायम दिवचो पडटा फॉर गव्हर्नमेंट एंड गव्हर्नन्स टू परफॉर्म. 182 crore स्कॅम म्हणून तो ब्रॉडबँडाचो एक टॉपिक खंय तरी काडिल्लो असेंब्लीन. एज अ IT मिनिस्टर 2009 ह्या सरकारान न्हय 2009तल्यान आतापर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन करता 22.85 crores इन्क्लुडिंग द एक्सटेन्शन आनी स्कॅम दाखयता कसलो स्कॅम. पूण हांवें सांगिल्लें स्कॅम आसा जाल्यार दवरा म्हूण टेबल पाठाराचेर. आज पर्यंत म्हाका काय मेळूं ना आनी समबडी वॉन्ट्स टू गो ही कॅन डेफिनेटली गो टू द कोर्ट एंड आस्क क्वेश्चन्स.
ज्या सरकारान तेन्ना काँग्रेस सरकारान 2009 जी केस घेतिल्ली that was basically on BOO basis, build, own and operate, transfer जावं नाशिल्ली. आणि आयच्या काळात जो पर्यंत इमिजिएट सोल्युशन येना तितलो पर्यंत हे एक्सटेंशन घेवचें पडटा की सगळी गव्हर्नमेंट थ्रू इंट्रानेट इज कनेक्टेड. ऑल्टरनेट सोल्युशन्स आमी फक्त एकूच केले की मुख्यमंत्र्यान सेंटरा कडेन उलोवन वी ट्राय टू फायंड अ सोल्युशन की सरकार गोंय सरकारांनी पयशे न घालता आमकां सोल्युशन मेळटा काय टू रिप्लेस दीस. The government of India, the IT department, IT ministry in the center has agreed. आणि under BharatNet 3.0 आमकां ती सुविधा मेळटा. सो आज तुम्ही ती सेव्हिंग जे आम्ही 784 crores केले ताजी उलोवपाची गरज आसा ना की 22.85 जे आम्ही आता नाही पयलींचे सरकार फ्रॉम काँग्रेस गव्हर्नमेंट दॅट मनी इज बीइंग पेड टू दॅट पर्टिक्युलर फेलो टू बी रनिंग दिस सिस्टम. आणि जो पर्यंत नवी सिस्टम आहे ना ती करचीच पडटली. हे स्पश्टीकरण करता आसतना कित्याक क्लॅरिटी दिता कित्याक मिडियानी हाजो थोडो आस्पाव घेवचो थोडे विशय तुमकांय समजून घेवपाक जाय आणि तुम्ही समजूंक जाय तेन्ना वेन वी बेसिकली पुट इट हेडलायन समज आमी लास्ट टायम म्हणिल्लें की रिस्पॉन्सिबल जर्नलिझम ऑल्सो इज रिक्वेस्टेड कित्याक वयर स्कॅम म्हणून घालो इट लुक्स लायक अ स्कॅम. वॉट इज अ स्कॅम? सो ताज्या खातीर ज्यो गजाल्यो आतां सुभाष भाऊन मांडल्यो आनी आमी मांडटा तातूंत एक आसा की जितले आतां हे आर्टिकल येतात व्हिडिओ येतात जातूंतल्यान ज्यो न्यूज एक काणी घडोवपाचो प्रयत्न आसा जातूंतल्यान स्पेसिफिकली चड करून मुख्यमंत्र्याक टार्गेट करपाचो प्रयत्न जाल्लो आसा ताजे रेप्युटेशन यू वॉन्ट टू स्टेट ताजे रेप्युटेशन ऑफ द गव्हर्नमेंट थंय खंय नाल्यार खंय म्हाका दिसता इज डिस्कनेक्टेड फ्रॉम द ट्रूथ. आनी ताज्या खातीर पत्रकार भावांच्या माध्यमांतल्यान लोकां कडेन एक मागणी आसा की असल्या गजाल्यांचेर तुमी बळी पडनाकात. The government is accountable to the people and we will ensure that whatever we have promised, म्हणजे पर्यटन जावं IT जावं जबाबदारीन आम्ही काम करता to ensure that we are able to deliver on the promises our departments have made under Dr. प्रमोद सावंत. तसेच भाऊचे तसेच बाकीचे मंत्र्याचे सगळ्यांचे प्रयत्न असा to collectively work under the chief minister and ensure that we are able to deliver as per the promises we have made to the people of Goa. गोंय गोंयकारपण म्हणून जायना तितलोच मोग आसपाक जाय आनी आमकां तितलोच आसा आमकां तितलेच विशयांचेर आमकां खबर आसा की आमकां ताजेर करपाक जाय फुडें आनी आमी करतले. प्रोजेक्टना जो नागरिकांचा विरोध होते त्यांच्यावर तुमचं मत असे जे काही विषय असतील जे काही विषय असतात त्यामध्ये नक्कीच गव्हर्नमेंट इज व्हेरी सेन्सिटिव्ह कळते ना. सरकार दोळ दाखवून उगीच रावचे ना. असे काही विषय जे एखादी पयलीं जुने जाल्ले किंवा खूप वर्सां पयलीं जाल्ले तर त्या विशया संबंधी गव्हर्नमेंट इज व्हेरी सेन्सिटायज आनी सांगपाचें हेतू आसा की गव्हर्नमेंट पदी रावचे अशें दोळ्या पदी रावचे. आमी बरोबरचे आसात तेय बी अशें खूब रावचे ना. कळ्ळें ना. आमकां दिसलें की गोंयच्या हिताच्या बाधक आसा तर जायत नक्कीच आमी मुख्यमंत्र्याक सांगतले की ह्या हेजेर एक्शन जावपाक जाय. पूण अशे मेगा प्रोजेक्ट्स येता तेन्ना तुमचे डिस्कशन जाता काय ना कारण मागीर सरकाराचेर एक लोक बोट दाखयता अशे मेगा प्रोजेक्ट. ऑपोजिशन आसतना विशय घेवप is a open forum to take up your issues. As government to issue घेवंक शकना you have to deliver. आमचे सेंटिमेंट जेन्ना असले विशय येतात आमचे सेंटिमेंट जावं आमचे ह्या विशयाचेर चर्चा मुख्यमंत्र्या कडेन जाता आनी आमी आमचे मत त्या टॉपिकाचेर मांडटा. चीफ मिनिस्टर इज द लिडर ऑफ द स्टेट एंड आवर पार्टी. सो ताजे मंत्रीगणाचे सो ताजे एकदा वन्स ही हॅज टेकन द नो हाव वॉट एवर प्रोसिजर म्हाका दिसता येस आनी ही हॅज ऑल्सो बीन टॉकिंग वॉट द थिंग्स आर and I think it will move. पण अशें न्ही की तुम्ही आता सांगले आणि फाल्यां केले अशें जायना. गव्हर्नमेंट प्रोसिजर्स आर देयर आनी जे नोंदणी मंत्र्यांनी आमदारांनी आमच्या जी ऑलरेडी मुख्यमंत्री कडेन मांडिल्ल्यो आसा असले विशयांचेर 100% म्हाका खबर आसा की मुख्यमंत्री योग्य ते हाजेर सोल्युशन दितलो गोंयकारांच्या आनी गोंयच्या हिताक. पयलेच खेपे की असेंब्ली जायना फुडें रोखडेंच 8 दिसां भितर हांव जे असेंब्ली कितें उलयलो म्हणजे पॉयंट बाय पॉयंट सगळे भाशण न्ही जनरल उलयते न्ही पॉयंट बाय पॉयंट हे म्हाका ऑब्जर्व जावन येयल्लें आसा त्याचेर हांवें मुखार 6 म्हयन्या किंवा 8 म्हयन्या हांवें ताचेर एक्ट करपाक जाय. हे फर्स्ट टायम जालां अशें. सर तुम्ही म्हणताय की सगळे मंत्री तुम्ही एकत्र आहात असं असताना सुद्धा परवा मॉविन गुदिनोंनी रस्त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्याच खात्यावरती का बोलले? काही काय वेगळं होऊ शकते. मोविन गुदिनो इज नॉट सुभाष इज नॉट मोविन. मी ज्या पद्धतीनं म्हणजे ज्या टाइमला त्याला भान ठेवून
आणि ही 12 लोकांची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी. हे भान ठेवून मी मेहनत करत आहे. म्हणजे मॉविन गुदिनोंनी भान ठेवलं नव्हतं असं म्हणायचं. नाही मी लोकेशन सिच्युएशन समजा लोकांमध्ये अशा प्रकारचा विषय आला तर म्हटलं असेल त्यांना. आता इट डझंट मीन दॅट एंटायर PW इज नॉट फंक्शनिंग वेल. इट डझंट मीन दॅट. आपल्याला एकही शब्द असा घ्यायचा की ज्याच्यातून मोहीन गुदिनो सरकारच्या विरुद्ध बोलतोय असं. सर That should not be the spirit of his statement or whatever he has observed as said. सर तुका पूण खंय दिसता की अशें जेन्ना आमचो CM बरें काम करता न्ही सडनली कोण तेजें नांव तेजे कामाचें बदनाम करता. म्हणून काय सांगितलं आता हे जे सोशल मीडियाचे हो जो विषय सोशल मीडियाचे हे जे विषय फाटले जावन सादारणशे म्हयनोभर किंवा 15-20 दीस येवपाक लागला पयलीं ताका लागून म्हणटा हांव. ताका लागून दिसलें म्हाका येस आमी नाजाल्यार कशें आसा माननीय मुख्यमंत्र्याचेर कोण ना कोण उलयतात आनी आमी ओगीच तोंड दाखोवन आसात. म्हणजे आमी स्वार्थी जाले. सो आय फेल्ट दॅट आय शूड एक्सप्रेस मायसेल्फ. सो तुमी रागान भायर सरले. आरोप लागलो की ट्रॅफिक पोलीस खूप फायनी घालतात टुरिस्टांक ताका लागून गोंयचें नांव खंय तरी बदनाम करता. दोन गोष्टी आमी लक्षात घेवपाक जाय की एक म्हटल्यार नवीन ट्रान्सपोर्ट एक्ट जो आयला पळय तातूंत भितर फायनाची अमावंट वाडिल्ली आसा पयलीं सारकी एक. दुसरें म्हटल्यार लक्षात घेयात आमचे कडेन आमचें 16 लाख पॉप्युलेशन आसा. आमचे कडेन टुरिस्ट येतात ते 80 लाख येतात आनी ते 1 कोटीचेर वतले. सगळे टुरिस्ट अशें समजुपाचें ना की गोंयकारां सारके तुमचे आमी सारके एकदम सामके शुद्ध भावनेन आनी बरे स्वभावान येतात अशें. देर आर वेरियस इंटेन्शन. त्यामुळे इंफ्रास्ट्रक्चर ऑफ दीस समजा फाल्यां माननीय मुख्यमंत्री सामकें सोंपें एक इंस्ट्रक्शन दिवपाचें विथड्रॉ ऑल द ट्रॅफिक पुलीस फ्रॉम ऑल द रोड्स आनी मुखारी 15 दिसां तुमीच पार्क करतले. कित चलना एक्सिस्ट ना काय ना. आता ऑफकोर्स काही ठिकाणी एखादी अबुजापण जाता आसतली काही हाताची बोटां सगळी सारखी ना. एखादी चड अबुजापण करता आसतलें ते जावून दिवपाक जाय. आनी अशे गोश्टी निदर्शन आयले जर जायत माननीय मुख्यमंत्री आनी बाकीचे आमचे मिनिस्टर आसा पळय ते तुका ताचेर एक्शन घेतात आनी सांगतात बाबा अशें न्ही रॉंग बिहेवियर. आम्ही ऑलरेडी असले विषय ऑलरेडी आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगिल्ले आसा. तू म्हणटा ते 100% रॉंग ना पण एट द सेम टाइम आम्ही रिस्पॉन्सिबल टुरिझम जेन्ना म्हणटात सोशल मिडिया कडेन तुम्ही सर्क्युलेशनान पळयतले गाडयेच्या भायर कोण उबे राविल्ले आसता बॉनेटार कोण बशिल्लो आसता वयले ते ओपन करता आनी भायल्याच्यान भायर रावता. 2 व्हिलरार 4 जाण बशिल्ले आसतात तीग जाण बशिल्ले आसतात. आता हे समज केल्यान दुर्दैवान कितें जालें नेक्स्ट डे टुरिस्टाक कितें जावप जाल्यार परत ती गोंयची बदनामी. सो ताज्या खातीर चड खंय जाता तशें थोड्या आमच्या आमदारांनी सांगलें अंजुना सारकेल्या भागांत जाले त्यो गजाल्यो म्हाका दिसता नोंद केल्या आसतल्यो मुख्यमंत्र्यान आनी ताचेर मिनफूल एक्शनूय जातलें. पूण तुमी दोनी वाटेन समजून घेवपाक जाय की विशय जो येता तो कित्या खातीर येता आनी ताजेर खरें जाय काय नाका. एकदां समटायम्स यू हॅव टू ऑल्सो बी जजमेंटल की कोणे तरी विशय घेतलो जाल्यार एकूच तर्फे पळोवं नाका दोनी तर्फे पळयात. आमकांय दिसता की टुरिझमान पळयतकर पर्यटकाक हात सुद्दां लावंक जायना. डज नॉट मीन तितलो पर्यटक तितलो रिस्पॉन्सिबल जावन जेन्ना पावतलो तेन्ना आमी तें भाशा उलोवंक शकता. सो बॅलन्स करचेंच पडटलें. तातूंतल्यान पयर एक गाडी आनी आशिल्ली द पुलीस म्हणून बोर्ड मारिल्लो आनी टिंटेड आशिल्ली आतां सोडपाची. आतां तो पुलीस म्हणून महाराष्ट्राची आयिल्ली गती तो पुलीस म्हणून कसो कळटलो आनी ती टिंटेड पुलिसेक अलावड आसा ताणी बंद केली. व्हडलो इश्यू जालो. आतां तेन्ना सरकारान कितें करपाचें असले विशय जेन्ना येतात योग्य तरेन त्या डिपार्टमेंट जे एक्शन घेता थोडे समज इम्प्रुवमेंट जाय आय थिंक गव्हर्नमेंट विल लूक इनटू इट एंड इम्प्रूव. बॅलन्स करपाक जाय म्हणटा तेन्ना यू आर गिविंग एन आन्सर टू दोज MLAs who had gone and approached DG. कॅन्झिलाक संवय जाल्या परत सुके आनी वले पळोवपाचे. तुमच्या खात्याच्या अनुषंगानं आणि गोव्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे म्हादई संदर्भात प्रवाह मी परत येतोय या संदर्भात परत येईल.